भरपूर सारी पारितोषिकांचा इनाम हा मात्र फायनलच्या दिवशी देखील पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी आपण मृदुलजी मेहर यांचा आवाज ऐकलात, सोबतीने आमच्या कौस्तुभजी मेहर यांचाही आवाज आपण ऐकणार आहात. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक, ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व, अभिमानाची स्पर्धा सुरू झाल्या. पहिलाच बॉल फटका खेळला होता, अडवलाय बॉलला. चांगली फिल्डिंग टीम सायबा, टीम प्लेयर्स. वसई तालुक्यातील अंडरम बॉक्स क्रिकेटच्या इतिहासातील असे दोन संघ जे सध्या एकमेकांच्या अगेन्स्ट आले आहेत. एक धाव पंच परशुरामजी पाटील गंभीर सर, विवेक पाटील सर यांच्या माध्यमातून डिसिजन कळवण्यात आलाय. एका धावेने सुरुवात झालाय. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मनीष विश्वकर्मा, दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये मुजम्बिल, प्रदोष बैकर, अर्थातच पॅड्रो या नावाने मात्र ज्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केला. जेंटल पुश करो खुश रहो, हे मात्र मैदानावरती सांगितलं आहे. अनेक सारी पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून जसा 2 दिवस आम्ही उल्लेख करतो, आज डीबीएनच्या वतीनं 3 कॅमेरे आणि 3 कॅमेराचा वापर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना पाहायला मिळतात 2. 3 बॉलचा आतापर्यंत 3 धावा झाल्या, सॉरी 4 बॉलचा केस संपला, 3 झाल्यात. स्कोरी अपडेट होतोय. 4 बॉल नंतर 3, 2 बॉलचा खेळ बाकी. पुढचा बॉल फटका खेळला, क्रॅकिंग स्ट्रोक, फिल्डिंग. वा 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 वा, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या ओव्हर नंतर आपण सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. मृदुलजी मेहर तयार असतील. या ओव्हर नंतर लगेच तो सन्मान होणार आहे. शेवटचा बॉल फटका खेळला, छान फिल्डिंग, धावचीची संधी, फलंदाज होणार मैदानाच्या आतमध्ये बाद. पहिली विकेट गमावलं टीम साहेबानं. डिझेलला थांबवतोय कारण सन्मान आहेत, सन्मानाच्या दिशेने जातोय. ओव्हर टू मृदुल. यास आदरणीय सन्माननीय सुमित दादा वजे यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते श्रीधर परब साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान हा केला जाईल मुख्य मंचावर. श्रीधर परब साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान मुख्य मंचावर आपण पाहतोय. अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न ह्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय सागर सोनावणे साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे सर्व अर्थात पंकजदादा मिश्रा दादा आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. सागर सोनावणे साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान मुख्य मंचावर करतोय. मी विनंती करतोय त्यानंतर निलेश सोळंके साहेब आपण यायचं आहे. संपूर्णतः ही आयोजन कमिटी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. श्रेयस दंदाणे साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं श्रेयस साहेब आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा समालोचक कक्षाच्या दिशेनं ज्या ठिकाणी धनंजय पाटील सर हे जोडले जातील. चला पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत आहे. छत्रपती चषकामध्ये आपण सर्वजण आहोत. आजचा मेगा फायनलचा दिवस, आजचा ग्रँड फिनालेचा दिवस. जसा उल्लेख या स्पर्धेचा 2 दिवस झालाय. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल मिळवण्यासाठी 3 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बेस बॅटर, बेस बॉलर, बेस फिल्डर यांच्यासाठी बायसिकल. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहेत. सोडून दिला बॉल, परशुराम पाटील सरांनी दर्शवलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आलात, एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या पुढे गेलाय, जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर हळूवारपणे खेळलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 6 धावा. 10 रुपयामध्ये नशीब आजमावण्याची संधी आणि 10 रुपयामध्ये तुम्ही तिकीट अगदी ते खरेदी करू शकतायत. स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, तुम्हाला स्पीकर, ह्या सर्व काही गोष्टी मिळणार आहेत. फक्त 10 रुपयाच्या त्या काउंटरवरती आता तो नशिबान भाग्यवान विजेता बरोबर या इनिंग मध्ये आपण काढणार आहोत. पुढचा बॉल पंचाने दर्शवलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आलायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 7. हा या इनिंग नंतर बरोबर काढूयात.
हलक्या हातानं पुण्यात खेळून काढल्या. धावसंख्या 1 ने वाढल्या, जाऊन पोहोचते ती 8 वरती. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. आज पंकजदा मिश्रा, हर्षजी पिलाने, भूषणजी रानमाळे, अतुलजी निमदे, निलेशजी सोळंकी, वैभवजी नीलकंठ, मनीषजी गावड, गणेशजी मलबारी, संतनगर गोविंदा पथक, संपूर्ण मित्र परिवार यांनी दिलेली साथ छत्रपती चषकामध्ये. फटका छान खेळला, फिल्डिंग वा 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 वा. टाळ्यांचा गजर या फिल्डिंग साठी होऊ द्यात. जो बॉल सीमारेषेच्या जवळ जात होता त्याच बॉलला मैदानाच्या बाहेर ढकलण्याचं काम केलंय. हा येल्लो कपडा जे पकडून लहान मुलं बसलाय तिथे, लाईन नाही ते खेळाडूच आहेत. सोडा तो हा तोच परफेक्ट. आणि इथे जे आपले लहान मुलं आहेत समोर पाठीमागे वा, 2-2 स्टेप पाठीमागे या. तुमच्या अंगावरती खेळाडू येऊ शकतो, पाठीमागे या. धावसंख्या वाढल्या आहेत, 9 धावा. पुढचा बॉल पायाला लागलाय का? हो, पंचाने सांगितलं पायाला लागलाय तो बॉल. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. महत्वाची मॅच आहे, अटीतटीची लढत आहे. टीम सायबा, टीम प्लेयर्स अनेक वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळतायत. बायपुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला अडवलाय, फिल्डिंग चांगली केलंय. षटक संपलंय मैदानाच्या मध्ये. 2 धावा आहेत, 10. आपण जाऊयात लकी ड्रॉच्या दिशेने. त्या अगोदर आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय ओमकार दरेकर साहेब आणि त्यांचा देखील ह्या मुख्य मंचावर सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय अर्पित पिलाणे साहेब आपण यायचे. अर्पित पिलाणे साहेब आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते ओमकार साहेब, ओमकार दरेकर साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान हा करणार आहोत. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आधी सन्मानाच्या दिशेने जाऊयात, त्याच्यानंतर लकी ड्रॉचा तो भाग्यवान विजेता आणि त्यातली एक चिठ्ठी काढली जाणार आहे. तो भाग्यवान विजेता कोण आहेत? मी अतुलजी निमदे यांना विनंती करतो आपण पुढे यावं. अतुलजी यांच्या हातामध्ये आता हे भाग्य आहेत. नशिबान विजेता 10 रुपयामध्ये लागणारी ही लॉटरी आहे. पाहूयात कोणाचं नाव आहे. तो भाग्यवान विजेता आहे सखाराम मराठे. आहेत का सखाराम मराठे? सखाराम मराठे नावाचे कोण आहेत का? हो आहेत, काका आहेत, ते आलेले आहेत, ते खुश झाले आहेत, चेहऱ्यावरती स्माईल आहेत. 10 रुपयामध्ये ही नशीब आजमावण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. प्रचंड खुश आहेत. आता तुमच्या हातामधून एक चिठ्ठी तुम्हाला इथून काढायची आहे. काय भेटणार ते भाग्य तुमच्या हातामध्ये आहे. पाहूया काय भेटतंय त्यांना. हीच तर खरी मजा छत्रपती चषकाची. आणि त्यांना भेटतंय स्मार्ट वॉच. 10 रुपयामध्ये स्मार्ट वॉच मिळालेला आहे. अतुलजी निंदे सरांना विनंती असेल आपल्या सोबत हे स्मार्ट वॉच दिलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन. 2 मिनिटं चर्चा, फक्त जास्त नाही चर्चा आहेत. 10 रुपयामध्ये नशीबवान संधी छत्रपती चषकामध्ये मॅच आनंद घेण्यासाठी आलेला. किती खुश आहात? मी संतनगरात राहतोय. हे सर्व बघून भरपूर खुश आहे. आता ही आनंदाची बातमी कोणाला द्याल? घड्याळ भेटलाय, वॉच भेटलाय 10 रुपयामध्ये. माझ्या मुलाला देईल. अभिनंदन आहेत मुलासाठी. पहा 10 रुपयामध्ये जॅकपॉट लागू शकतो. हे छत्रपती चषकामध्ये तुम्ही पाहू शकतायत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. यस, धन्यवाद. आतापर्यंत 15 धावा धाफकावर आहेत. तुर्तास आलेले मान्यवर आणि त्यांचं अजून देखील मान्यवर येतात आणि त्यांचा सन्मान करणं खरं तर आमची ही संस्कृती. मी विनंती करतोय निलेश सोळंकी साहेब, निलेश सोळंकी साहेब आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते विक्रांत साहेब, विक्रांत साहेब आहेत अतिथी आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. चला मॅच कडे लक्ष. दुसऱ्या बाजूने 15ला 1 विकेट आहेत. 15 धाब्यांवरती 1 गडी. तिथे संघाचा बाद झाला सायबाचा. मॅच वरती फोकस आहेत. हर्षदजी आपलं स्वागत आहे. हर्षदजी पिलाने या आयोजकांमध्ये महत्वाचं काम या प्रत्येकाचं आहे. अतुलजी निमदे, हर्षदजी पिलाने, भूषणजी रानमाळे, पंकजदादा मिश्रा, निलेशदादा सोळंकी, वैभवजी नीलकंठ, मनीष गावड, गणेशजी मलबारी, प्रत्येक जण भरपूर मेहनत करतात. जयेश पाटील अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील सातत्यानं पाहिलं. संतनगर गोविंदा पथक यांची देखील भरपूर मेहनत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 15. 1 गडी बाद. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ते तिसऱ्या षटकातील 2 बॉल निर्णायक आहेत. संतनगर फेडरेशनचे अध्यक्ष अर्थात
सदानंद सावंत साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सावंत साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतं आणि सोबतीनं सेक्रेटरी सुनील तोरसकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरील आसन असतं संपूर्णतः त्यांचा मित्र परिवार आपल्याला सर्वांना विनंती असेल आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक आणि हा चषकाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं खऱ्या अर्थानं आपण वळतोय. 15 धावा धाफकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आता धावेंना रोख लगावलंय. प्रदोष बैकर मिस्टर बायकर मॅन यावेळेला मैदान सोडतोय. न्यू बॅटर मनीष शेंडाळेकर येतोय आमच्या सोबतीनं. धनु हे जॉईंट आहेत. मैदानाच्या दिशेने जाऊयात. धावसंख्या 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. बॅकवर्डला गेलं फटका खेळायचा प्रयत्न. फिल्डिंग दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पेश केला. दुर्गेशनं खूप चांगली फिल्डिंग त्यानं केलंय. बॉलला त्यानं अडवलंय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावसंख्या आहे 16. 2 विकेटच्या नुकसानीनंतर या जावट डीजेकडे ऐकूया संगीत. मान्यवरांचं आगमन या मंचावरती होत असताना पाहू शकतायत. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे पुन्हा एकदा पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि ह्या चषकामध्ये आलेल्या संपूर्णतः मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लगावल्यात. भाग्यवान विजेता हावजीचा जो गेम आहे त्याच्यामध्ये फ्रीज ठेवण्यात आला. त्याच्यामध्ये मिक्सर ठेवण्यात आलाय. कोणाला भेटणार याची देखील चर्चा आहे. ओहो चांगला बॉल पाठीमागे विकेट किपर वैभव दादा यांच्या दिशेने मार्गस्थ झालाय. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा. आणि धनु खऱ्या अर्थानं विशाल सिंग या खेळाडूची ती वेगळी ओळख आहे. हातभर चेंडू वळवणं ह्या चेंडू खेळाडूची ती ओळख. आणि यावेळेला मनीष शेंडाळकर धावचीच्या रूपानं अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहिब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहिब. थँक्यू. 16 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. गौरव पाटकर खऱ्या अर्थानं साहेबा म्हटलं तर एक मोठी ती फलंदाजी मार्कवर एक मोठा पुन्हा एकदा जसा येतोय तसा असा गौरव पाटकरला परतावा लागतंय. अजून एक गडी त्या गावच्या दिशेनं. वनडे हीरो तू है यारा, शहर तेरे पीछे सारा, गाजा बाजा ढोल ताशा तेरे जश्न का नजारा, तेरे लिए गली गली सलाम. गौरव मैदानाच्या बाहेर गेल्यात. लगातार विकेट येतात. विशाल मात्र मैदानाच्या मध्ये विकेट मिळवून देत आहेत. सेलिब्रेशन पहा टीम प्लेयर्स संघाचं. सायबा संघाला 16 वरती 4 धक्के लागलेत. किती रन पर्यंत पोहोचणार, किती धाबा बनवणार, 20 बनवणार, 22 बनवणार, 24 बनवणार की त्याच्यापेक्षा कमी बनवणार याची देखील चर्चा सध्या होऊ लागल्यात. प्रेक्षकांमध्ये चर्चा छत्रपती चषकाची. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत. फटका खेळलाय छान. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 चौकार. जाना आना जाके आना यारा. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं धनु जो प्रेशर तणाव दबाव बनवला होता तो बाबूना आल्याच क्षणी हा रिलीज केला जातोय. चौकारानं सुरुवात आहे. 4 धावेनं सुरुवात. 20 धावा धाफकावर. हेच करायचंय मैदानाच्या मध्ये म्हणून म्हटलं ना मी. किती धावा बनवणार यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 20. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहे. शेवटचा बॉल निर्णायक बॉल. धावा 20. बॅकवर्डला गेले. टॅप केलं हलक्या त्याने सिंगल घेतली. 1 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 21 झाल्यात. 22 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग पहा. जयजी पाटील सध्या आपल्या स्क्रीनवरती आधी सर्व मंडळी आहेत. संतनगर गोविंदा पथक पाठीमागे असणारा तो फ्रीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यावरती असणारं ते मिक्सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ते कोणाला भेटणार
याची देखील चर्चा होणार आहे. हा दुसऱ्या बाजूने दुसऱ्या अँगलनं दाखवला जाणारा सध्या डगआउट आहेत. डगआउट मध्ये बसलेले सर्व खेळाडू आहेत. आज मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत आणि ही वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये पहिल्यांदा असणारी आपण पाहिलं तर ऍक्टिवा जी गाडी आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली जात आहे. ही ऍक्टिवा गाडी आहे. त्याच्या समोर असलेली ती ट्रॉफी आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या डबल गिअरवाल्या 3 सायकल आहेत, 3 बायसिकल आहेत. बेस बॅटर, बेस बॉलर, बेस फिल्डर. जगदंब गोविंद पदक, जगदंब गोविंद पदक आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि या चषकाच्या वतीनं जगदंब गोविंद पदक आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित स्वागत सन्मान हा केला जातोय. संतनगर म्हटलं तर गोविंद पदक आणि वसई तालुका, विरार, संपूर्णतः पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आहे आणि त्यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं पंकजदादा मिश्रा ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पंकजदादांना मी विनंती करतोय, प्रत्येकाचा मान सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान होणार आहेत. परंतु प्रेक्षकांनो, हावजीचा गेमसाठी 100 रुपयाचं तिकीट आहे. तुम्ही ते बुक करा. तुमच्यासाठी काही वेळेची आता मर्यादा राहिलेल्या आहेत. जल्दी 5 जो पूर्ण करेल त्याला मिक्सर भेटेल. फुल हाऊस जो गेम जिंकेल त्याला फ्रीज भेटेल. आणि आज जो विकेटची हॅट्रिक अगदी नॉकआउट गेम पासून फायनलच्या मॅच पर्यंत जोही गोलंदाज 3 विकेट लगातार घेईल त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. पारितोषिकांचा वर्षा होणारी स्पर्धा अर्थातच छत्रपती चषक Yes, नक्कीच. आणि 2026. कोण म्हणतंय की पैशांचा पाऊस होत नाही. एकदा या विरार नगरीतील वसई तालुक्यातील संतनगर नगरीमध्ये आणि पहा ही स्पर्धा एक वेगळी, एक धुमाकूळ घालणारी आणि एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा. अर्थातच पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक, जगदंब गोविंद पदक आणि त्यांचा हा संपूर्णतः गोविंद पदकाचा हा स्वागत सन्मान ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. अंश अतुलजी निमदे यांच्याकडून देखील पारितोषिक आहेत. बाहेर कॅच घेणाऱ्यांसाठी प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉल जर बॅनरला हिट झाला त्याच्यासाठी बॅट असणार आहेत. लगातार 3 चौकार मारले तर तुम्हाला बॅट मिळणार आहेत हर्षद दादा पिलाने यांच्याकडून आणि ती लगातार 3 चौकार आल्या आहेत. आणि जर बॅनरला हिट झाला तर तुम्हाला कॅप दिली जाणार आहेत. भरपूर पारितोषिक आहेत. हलक्या हलक्या छोटीला मात्र सॉफ्ट हँड बॉटम हँडचा चांगला वापर केला, ड्राईव्ह केलात. परिस्थिती कशी आहे, परिस्थितीनुसार कसं बदलायचं, परिस्थितीनुसार कसं खेळायचं हे मैदानामध्ये सध्या प्लेयर्स दाखवत आहेत. नाव प्लेयर्स आहेत, प्लेयर खेळतात आणि त्यांचे प्लेयर कसे खेळणार हे आता प्लेयर्स मैदानावरती दाखवणार आहेत. धावा 3. पहिला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. या षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज जतीन तयार. जतीनचा बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकलून दिलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुजू बॉल फील्ड करेल एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 4. पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय. छत्रपती चषकामध्ये आपण सर्वजण आहोत. डीबीएनच्या वतीनं आज ही संपूर्ण स्पर्धा 3 कॅमेरा निश्चित या स्पर्धेचं प्रक्षेपण. या स्पर्धेमध्ये जो बेस रील बनवणार त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. ते किती रुपयाचं आहे, ते कशा पद्धतीने आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. परंतु या बॉल नंतर, या षटकानंतर आपण ती माहिती देऊयात. धाव फलकावरती धावा झाल्या 5. हा, या मॅच नंतर तो हौजीचा गेमचं तिकीट बंद होणार आहे. चला लवकर जा, तिथे तिकीट बुकिंग करा. 100 रुपयामध्ये नशीब आजमावण्याची संधी आहे. कालच जर पाहिलं तर गुढीपाडव्याचा सण गेलाय. 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त. गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्ही घरी फ्रीज घेऊन जाऊ शकतायत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्ही मिक्सर घेऊन जाऊ शकतायत. वेळ का करतायत? तिकीट सुरू आहेत. तिकीट घ्या, 100 रुपयाचं घ्या आणि हाऊजी गेम खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळवा. धावसंख्या 6 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका गोष्टीची चर्चा या ओव्हर नंतर नक्की करूयात. हलक्या हलक्या त्यानं चेंडूला ड्राईव्ह केलाय. प्रदोष बैकर जसा उल्लेख केला की
बायकर मॅन आहेत, बाईक पटकावणारे खेळाडू आहेत. अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण ऍक्टिवा गाडी पाहिल्यात. त्याचं कारण होतं भरपूर वेळा काय होतं, बाईक भेटली की ती बाईक आता सध्या कोण चालवत नाहीत, पण ऍक्टिवा अशी गाडी ठेवण्यात आल्यात की जी खेळाडूने नाही वापरली त्याचा परिवार वापरू शकतो. म्हणून छत्रपती चषकाची प्लॅनिंग जी आहे ना ती फ्युचर प्लॅनिंग आहे, ती नेक्स्ट प्लॅनिंग आहे आणि आज ती प्लॅनिंग तुम्हाला एक्झिक्युशन मध्ये पाहायला मिळत आहेत. धावा 7. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 8. आमच्या जोडीने कौस्तुभजी मेहर यांचाही आवाज आपण ऐकणार आहात. कौस्तुभजी या स्पर्धेमध्ये बेस्ट रील जो बनवणार त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, कडक. आता रील वाले येणार कुठून, किती रील येणार आहेत आणि कोणाच्या बाजूने हे पारितोषिक जाणार आहेत, त्या अगोदर मॅच कडे बनणार आहोत. नाही, रीलचा शब्द जर जवळून पाहिला तर तो REEL होतो, रील. पण रीलचं जर रिअल करायचंय, जो रिअल करणार तो रील बनवणार. आता रिअल कोण आहे, रील कोण बनवणार याची चर्चा होणार आहे. धावसंख्या 9. पुढचा बॉल पुण्यात आले की चेंडूला खेळून काढलाय, ड्राईव्ह केलाय. काय वाटतं या मॅच मध्ये, ही मॅच कशा पद्धतीने रंगणार? नाही, दबाव नाहीये प्लेयर्स कडे, दबाव नाहीये. सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होतो. दबाव साहेबावर आहे, दबाव साहेबावर. त्यासाठी तुम्हाला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग मध्ये डॉट आणि विकेट कडे जावं लागणार आहे, तरच तुम्ही मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकता. तर दुसऱ्या बाजूने तुमचे गोलंदाज प्रयत्न करतात, विकेट किपरनं साथ नाही दिली तर बाबा असं नाही होणार. आता मैदानाच्या मध्ये तो दबाव क्रिएट करायचा आहे, तो दबाव बनवायचा आहे आणि तो दबाव बनवत असताना इथे एक एक मिस्टेक इव्हेंटच्या बरोबर आहे. ही संपूर्ण स्पर्धा साधी सोपी स्पर्धा नाही आहे. छत्रपती चषकाचा आज अभिमान प्रत्येकाला आहे. इव्हेंटच्या बरोबर एक एक धाव आहेत. म्हणजे एक एक जसं म्हणतात ना, जपून जपून टाक रे पाऊल. आता जपून जपून पाऊल टाकायचं आहे, जपून जपून बॉल टाकायचं आहे, जपून जपून धावाही घ्यायच्या आहेत. येस, डेफिनेटली. पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट होते. पहा, पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धाबा धावपलकावरती आहेत. दबाव नाहीये. आता तुम्हाला इकडून अटॅकिंग फिल्डिंग साठी जायचं आहे. अटॅकिंग फिल्डिंग, अटॅक मधून पॉवरफुल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. त्या अगोदर 12 धावचं इक्वेशन आहे. डीजेला ऐकणार आणि लगेच बोलणार. Hey, let us sing, yeah. Rag me, let you fall. You can jog it, ऐसा let you fall. कंपॅरिझन स्क्रीनवरती कंपॅरिझन पाहू. काय कंपॅरिझन महत्वाचं आहे. पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला तर साहेबा संघ 10 ला 1 होता, प्लेयर्स 12 ला आहेत. आता दुसऱ्या बाजूने साहेबांना ज्या 2 ओव्हरमध्ये रन घेतल्या होत्या ना, त्या साहेबाला डिपेंड करायच्या आहेत. त्या साहेबाला डिपेंड करायच्यात 12 बॉलमध्ये 10. आता 12 बॉलमध्ये 10चा असा एक मॅच झालाय. या मैदानावरती ऑलरेडी असा एक मॅच झालाय, सामना झालेला आहे. त्याच्यामुळे ती पुनरावृत्ती छत्रपती चषकामध्ये पुन्हा एकदा होणार का याची चर्चा आहे. येस, नक्कीच. सागर रेसलेला आमंत्रित केलंय पॉवर प्ले मध्ये. सागर रेसले मॅजिकल फिंगर आल्यात आणि इतक्या मोठ्या एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, इतक्या वर्षाचा, तो इकडे वापरावा लागणार आहे. पहिला बॉल, हो पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू पुढे आणल्यात. अजून एकाला आणावं लागणार आहे, तर पॉवर जनरेट करतील टीम साहेबा. येस, डेफिनेटली पॉवर जनरेट करायच्यात. कोण करणार? बॅट्समॅन करणार, बॉलर करणार, मैदानाच्या मध्ये प्लेयर्स करणार, साहेबा करणार. छत्रपती चषकामध्ये आपल्या नावाची वर्णी कोणाची लागणार याच्यावरती देखील चर्चा होऊ लागल्या आहेत. कारण 11 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. पंचाने सांगितलं इट्स नो बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट. रन वाढेल 1. धावसंख्या 14. येस, धडपण वाढवणार, प्रेशर बनवणार. हा नो बॉल. पुढचा बॉल रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. पहा तनू, अजूनही बेल गेलेली नाहीये. तुम्ही तुमचे खांदे चुकवू नका. जर तुम्ही तुमचे खांदे चुकले तर मोमेंटम तुमच्याकडे येणार आहे, तो पण निघून जाईल. डेफिनेटली 10 बॉलमध्ये 7 धावेची गरज आहे. जसं म्हटलं की बाबा तुमच्याकडे जास्त आता खर्च करण्यासाठी तुमच्याकडे रन नाही राहिलात. मैदानाच्या आतमध्ये 10 बॉलमध्ये रन करायचे 7. 10-7 वाला मॅच आहेत. प्रत्येक जण हा मॅच कडे लक्ष आहेत. अर्ध्यांचं लक्ष बाकीच्या टुर्नामेंट वरती देखील आहेत. काही जण मोबाईल मध्ये वॉच करतायत, त्यांनाही कॅमेरामॅन दाखवलं होत आहेत. 10 बॉलमध्ये 7ची गरज. मॅचच्या दिशेने जाऊयात. स्वीप केलाय, जिथे जायला हवा तिथेच बॉल गेलाय. 1 धावाला आहेत. येणारे बॉलर 9 बॉलमध्ये रन करायचे 6. 9ला उलट केलं तर 6 ला उलट केलं तर 9. येस, उलटा पुलटा बॉल मामला है, लेकिन इधर उलटा पलटा कौन करेगा असा तर मोठा प्रश्न आहे. चर्चा करतायत. वारंवार बदल केला जातोय, वारंवार घेतलेला बदल. पुढचा बॉल, ओ पुन्हा तोच फटका. सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट होते. कुठल्याच प्रकारचा धनू दबाव नाहीये. नाही, एका गोष्टीची मलाही चर्चा ती करायची की साहेबा संघानं डॉट किती खेळले होते.
तुम्ही जे डॉट खेळले कदापि त्याच्यावरती सिंगल आला असता तर तुम्ही प्लस असते, तुमच्या धावा वाढवू शकला असता. पण जरतरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. 8 बॉलमध्ये 5. पण काय खेळा छान पद्धतीने रनआउटची संधी नाही. बॉल हातामध्ये नाही आला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालाय. येणारे बॉल आहेत 7 बॉल मध्ये रन करायच्या 4. 7-4 वाला मॅच आहे. काय तो 6-4 वरती येईल का की मैदानाच्या मध्ये याच बॉल वरती मॅचचं भवितव्य संपेल? काय वाटतंय? शेवटचा बॉल. ओ क्लीन बॉल. पाठीमागून यष्ट्या वाकवल्या फलंदाज. बाद. कहाणी में ट्विस्ट. येस डीजे बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा, तुझ पे नजर है. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा. बच के रहना रे बाबा, बच के रहना. सारे दुनिया की आज तुम पर नजर आहे. मैदानाच्या मध्ये सर्व ते सांगतात प्रत्येकाची नजर तुमच्यावरती आहेत. डीबीएनचे 3 कॅमेरा तुमच्यावरती आहेत. तसं प्रत्येकाची नजर सर्वाधिक आल्यानंतर त्या पहिला ऍक्टिवा वरती जात आहेत. ऍक्टिवा 5G वरती जात आहेत. त्याच्यानंतर त्या ट्रॉफी वरती जात आहेत. खास करून त्या बायसिकल वरती जात आहेत. 2 गोष्टी आहेत, 2 ठेवल्यात. एक तर बायसिकल जिच्यामध्ये पेट्रोल लागत नाही, तुम्हाला खऱ्या अर्थानं फिटनेस वाढवण्यासाठी ती बायसिकल आहेत. दुसरी गोष्ट ऍक्टिवा आज जी गरजेची आहे ती ऍक्टिवा ही या स्पर्धेमध्ये आहे. येणारे बॉल 6 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. पण तिच्याकडे नाही पाहायचं, परफॉर्मन्स कडे पाहायचं आहे. परफॉर्मन्स पाहायचं आहे. 6 बॉलमध्ये 4 धावेची गरज. काय साहेबा, काय प्लेयर्स. पण त्या एका विकेटनं मैदानाच्या मध्ये तो माहोल चेंज झालाय. माहोल चेंज झालाय. आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एखादा डॉट आला ना मजा येईल. येस डेफिनेटली. एखादा डॉट आला का अजून मजा येईल. डॉट बॉल आलाय तर अजून मजा येईल. या अगोदरची विकेट त्याने अजून थोडासा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये पुन्हा घेऊन आल्यात. आता शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6 बॉल 4 धाब्यांची गरज. पहिला बॉल. ओ माय गॉड, नो बॉल. कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोणाचं स्वप्न अधुरी राहणार. येणारे 6 बॉल आता रन करायचे 2. आधीच म्हटलं तुमच्याकडे बँक बॅलन्स तितका नाहीये. बँक बॅलन्स नसताना हा खर्च अगदी तुम्हाला परवडणाराही नाही आहे. कारण कधी कधी आपल्याकडे बँक बॅलन्स कमी असतो, मग आपण खर्च करताना विचार करतो बाबा किती संपवायचे, कसं मॅनेजमेंट करायचं. इथे मॅनेजमेंट करायचं होतं. इथे तुम्हाला त्या मॅचची परिस्थिती जाणायची होती. चांगला बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. मॅचची कहाणी बदलणार का? 5-2 रिव्ह्यू घेतलाय. फेड डिलिव्हरी 5 मध्ये रन करायचे 2. काय वाटतं कसू? येस डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये आले. अटॅकिंग फिल्डिंग पॉवरफुल लावले. सगळे खेळाडू अटॅकिंग फिल्डिंग साठी आहेत. पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पाहूया. ओ पटक केलाय. पैकी झालंय. ओ इतक्यावरून का? सगळं काही संपता आतमध्ये आलं. दुसरी धाव. मॅच फिनिश. तुम्ही इतका चांगला चेंडू अडवला. फेकी मध्ये इतकी नेकी का? फेकी इतक्या वरून का? सगळं काही संपून गेलंय. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकलाय टीम प्लेयर्स या संघानं. अभिनंदन टीम प्लेयर्स. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा बाकी होता अजय पवार आपण यायचं आहेत. मागील मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो त्यांना दिला जाणार आहे. अजय पवार यांना मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, यामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अजय पवार यांना मात्र दिला जातोय. अजय पवार या आपण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीम प्लेयर्स कडून तेजस 9 बॉल मध्ये 9 धावा बनवल्यात आणि 9 धावा देखील इम्पॉर्टंट होत्या. त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर. प्लेयर्स सांगतात बाबा कोणालाही द्या परंतु आमच्यातला द्या. आणि तो खेळाडू आहे. 2 नॉमिनेशन होते. एक तेजस होता, दुसरा मनीष होता. तेजसनं 9 चेंडू 9 बनवल्यात. मनीषनं 11 बॉल मध्ये 8